नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 ची संपूर्ण जाहिरात प्रसारित झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल अतिशय डिटेलमध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ही संपूर्ण जाहिरात आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या YBD अकॅडमी नावाच्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती जर म्हटलं तर इंग्लिशमध्ये आहे, तर सर्व मी ट्रान्सलेट करून इथं मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे. तर ती माहिती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 ची जी जाहिरात आहे, तर त्यातील जे महत्त्वाचे 10 मुद्दे आहेत मित्रांनो, ते सविस्तर मी मराठीमध्ये इथं घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. हे देखील PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे मित्रांनो? महत्त्वाच्या तारखा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग डेट दिलेली मित्रांनो. ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तो बघून तुम्ही घर बसल्या देखील ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर 24 तारखेपासून ऑनलाईन अर्ज म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 8 जुलै 2026 पर्यंत. सायंकाळी आपल्याला 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाचं जर म्हटलं तर आपले जे परीक्षेचे हॉल तिकीट आहे मित्रांनो, त्याची तारीख दिलेली नाहीये. परीक्षा कधी होईल याची तारीख दिलेली नाहीये. परंतु जिल्हा बँकेच्या ज्या परीक्षा होतात मित्रांनो, ते 1 ते 1.5 महिन्याच्या आत होऊन जातात. त्याच्यामुळे परीक्षेचे जर म्हटलं तर आपल्याला तयारी करण्यासाठी अतिशय कमी दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो. आणि ही संधी सोडू नका. यामध्ये 444 जागा आहे मित्रांनो. स्पेशल सांगली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची अतिशय चांगली संधी आहे, परमनंट स्वरूपामध्ये, ते पण क्लर्क सारख्या पदासाठी. ठीक आहे, तर यामध्ये बघा, आपल्याला जर म्हटलं तर परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध करून दिलं जाईल. आता त्याच्याविषयी जे पण महत्त्वाचे अपडेट असतील या बँक पदभरतीचे, तर त्यासाठी आपण काय केलंय, एक WhatsApp ग्रुप बनवलाय. त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. या बँक पदभरतीचे जेवढे पण महत्त्वाचे अपडेट असतील रेग्युलर तुम्हाला तिथे भेटत जातील. जाहिरातीपासून तर तुमचं सिलेक्शन होईपर्यंतचे सर्व अपडेट तुम्हाला त्या ग्रुपला भेटेल. तर ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. ठीक आहे, आता महत्त्वाच्या तारखा झाल्या. 2 नंबरचा पॉईंट आपण म्हणू शकतो, किती जागा आहे एकूण. ठीक आहे, तर एकूण जागा आहेत मित्रांनो 444 जागा. ठीक आहे, पदाचं नाव काय असणार आहे मित्रांनो? आपल्याला ज्युनियर असिस्टंट हे पद असणार आहे, म्हणजेच क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक हे पद असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला लिपिक सारख्या पदासाठी 444 जागांसाठी ही पदभरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरा सर्वात महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न जो विचारला जातो, की नक्की पेमेंट किती असतं. ठीक आहे, स्टार्टिंग पेमेंट किती असतं आणि त्याच्यानंतर आपलं पेमेंट वाढून किती केलं जातं. तर ऑलरेडी 2 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला माहिती दिली होती. त्याच्यामध्ये जास्त काही बदल झालेला नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला पेमेंट देखील दिले. तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जो आपण म्हणू शकतो प्रोबेशन पिरियड असतो किंवा ट्रेनिंग आपला जो कालावधी असतो मित्रांनो. ठीक आहे, तर आपला हा किती वर्षाचा असतो मित्रांनो? 1 वर्षाचा, 12 महिन्याचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग वगैरे थोडंफार शिकवलं जातं, तर हा कालावधी असतो. ठीक आहे, तर या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एकत्रित मानधन 22,000 रुपये तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे 1 वर्षासाठी. त्याच्यानंतर जेव्हा तुमचं 1 वर्षाचा कालावधी इथं पूर्ण होईल, त्याच्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपीमध्ये त्या बँकेमध्ये जॉईन केलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे, स्टार्टिंग पेमेंट तुमचं 28,000 ते 30,000च्या दरम्यानमध्ये जाणार आहे मित्रांनो. आणि हेच पेमेंट क्लर्क या पदासाठी जर म्हटलं तर जिल्हा बँकेमध्ये जरी असलं तर 4 ते 5 वर्षामध्ये 45,000 ते 50,000च्या दरम्यानमध्ये देखील तुमचं पेमेंट जातं. प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बँकेचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळं असतं मित्रांनो. ठीक आहे, जिल्हा बँकेचं क्लर्क या पदाचं पेमेंट भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगलं भेटत असतं. त्याच्यामुळे ही संधी सोडू नका. कायमस्वरूपी परमनंट स्वरूपाचा हा जॉब आहे मित्रांनो. याची तयारी कशी करायची, नोट्स कुठून भेटतील, आपल्याला सर्व काय माहिती या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, तर तुम्हाला समजून आलं 1 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड आहे मित्रांनो, 12 महिन्याचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या 1 वर्षाच्या मध्ये 22,000चं पेमेंट दिलं जाईल. त्याच्यानंतर जेव्हा हे तुमचं जर म्हटलं तर 12 महिने पूर्ण होतील, त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट याचं सर्टिफिकेट देऊन तुमचं जे याच्यामध्ये इतर देय भत्ते त्याचसोबत इतर महागाई भत्ते याचा समावेश करून तुमचं पेमेंट आरामशीर 28,000 ते 30,000च्या दरम्यानमध्ये जाणार मित्रांनो 1 वर्षानंतर. ठीक आहे, आणि हे पेमेंट रेग्युलर तुमचं वाढत जातं मित्रांनो. ठीक आहे, चांगलं पद आहे, चांगलं पेमेंट तुम्हाला भेटते आणि कायमस्वरूपी नोकरीची संधी असते. आणि जिल्हा
जिल्हा बँकेमध्ये खूप कमी अर्ज येतात, त्याच्यामुळे जे मेरिट आहे ते खूप कमी लागतं. मेरिट किती लागतं ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मित्रांनो. महत्त्वाचा हा मुद्दा समजून घ्या. ठीक आहे. आपल्याला ऑलरेडी ही सर्व माहिती मी कालच्याच व्हिडिओमध्ये दिली होती. आता 1-2 दिवस पूर्वी व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये ही सर्व माहिती डिटेलमध्ये दिली होती. याच्यामध्ये काही जास्त बदल झाला नाहीये, फक्त एका ठिकाणी बदल झालाय. ते काय ते पुढे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिली मित्रांनो, मान्यताप्राप्त विद्यापीठाची, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. तुमचं TY झालेलं आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स कशामधून पण झालं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. किंवा एखादी जर म्हटलं तुमचा एखादा 3 वर्षाचा कोर्स झाला असेल 12वी नंतर तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. कोणतीही पदवी असेल ना तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. संगणकाचं ज्ञान याच्यामध्ये MSc CCC 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनला तुम्हाला IT सब्जेक्ट किंवा कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी चालेल. MSc नसेल काही अडचण नाही. 10वीला IT सब्जेक्ट असेल, कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल, 12वीला IT सब्जेक्ट असेल, कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला MSc गरज नाही. हे तुम्हाला सांगतो आताच. ठीक आहे. आता त्याच्यामुळे फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणती पदवी पाहिजे आहे आणि संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये ग्रॅज्युएशन प्लस MSc CCC किंवा कोणत्याही संगणकाचं ज्ञान त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित. ठीक आहे. तर बघा वयामध्ये जर म्हटलं तर तुमचं वय जर म्हटलं तर बघा 20 जून 2026 पासून कॅल्क्युलेट केलं जाईल. आपलं कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे बघा अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला 30 आणि 70% जो फॉर्म्युला आहे हा इथे देखील यूज झालेला आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यातील जे रहिवासी उमेदवार आहे त्यांच्या 70% जागा राखीव असतील आणि बाकीच्या 30% उर्वरित जागा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्याचे जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी इथं त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे सांगली 100 जागा असतील, उदाहरणार्थ इथं 100 जागा आहेत टोटल, तर 70% जागा या फक्त जी सांगली जिल्ह्याचे उमेदवार आहे त्यांच्याच भरल्या जातील आणि फक्त 30% जागा ऑल महाराष्ट्राच्या ऑल डिस्ट्रिक्टच्या जेवढे पण फॉर्म येतील त्या विद्यार्थ्यांच्या भरल्या जातील. म्हणजे 70% जागा फक्त सांगली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठीच इथं उपलब्ध असणार आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणामध्ये फक्त सांगली जिल्ह्यासाठी इथं संधी आहे मित्रांनो. ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी देखील इथं अर्ज करू शकतात, कारण इथं अर्ज खूप कमी येतात, कॉम्पिटिशन खूप कमी असतं आणि मेरिट देखील खूप कमी लागत असतं मित्रांनो. त्याच्यामुळे ही संधी सोडू नका. खूप महत्त्वाची ही बाब असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर बघा परीक्षा शुल्क किती असणार आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच परीक्षा शुल्क असणार आहे 1180 रुपये. याच्यामध्ये 1000 रुपये परीक्षा शुल्क आणि 180 GST सोबत. ठीक आहे. 1180 रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा ते भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता नक्की परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाणार. ही पेपर जर म्हटलं तर IBPS कंपनी घेणार आहे. ठीक आहे. तर IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला जर म्हटलं तर आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. तर तुम्हाला थोडक्यात परीक्षेचं स्वरूप आपल्याला इथं दिलेलं आहे किंवा गुण विभागणी दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती देऊन घेतो. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर टोटल आपल्याला 7 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहे. तर सहकार क्षेत्राचे ज्ञान. ठीक आहे. तर त्यासाठी 20 प्रश्न विचारले जातील 20 गुणांसाठी. हे प्रश्न सोडवण्यासाठी सेपरेट तुम्हाला 20 मिनिटाचाच टायमिंग असणार आहे. जेवढे प्रश्न आहेत तर जेवढे गुण आहेत तेवढ्याच मिनिटाचा टायमिंग तुम्हाला सोडवण्यासाठी असणार आहे. याचा टाइम तुम्ही त्या प्रश्नाला वापरू शकत नाही असं देखील असणार आहे मित्रांनो. ज्याचे प्रश्न आहेत ज्या विषयाचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी जेवढे प्रश्न आहेत जेवढा टायमिंग आहे तोच त्याला वापरता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ही गोष्ट समजून घ्या. सहकार क्षेत्राचे ज्ञान याच्यामध्ये 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याचप्रकारे बँकिंग क्षेत्राचे ज्ञान, बँकिंगवरती प्रश्न येणार आहे. तर 20 प्रश्न 20 गुणांसाठी आणि 20 मिनिटाचा टायमिंग असेल. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 10 आपल्याला येणार आहेत मित्रांनो. 10 प्रश्न 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. त्याचसोबत इंग्लिश याच्यावरती 10 प्रश्न, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 10 प्रश्न, बुद्धिमत्ता आणि गणित. ठीक आहे. याच्यावरती 10 प्रश्न येणार आहेत मित्रांनो. गणित व बुद्धिमत्तावरती थोडंसं कमी प्रश्न येणार आहेत आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे मराठी ग्रामर आणि मराठीवरती तुम्हाला 10 प्रश्न येणार आहे. इंग्लिशवरची प्रश्न नाही आहे मित्रांनो. इंग्लिशवरती आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर कोणता विषय इथं नाही आहे मित्रांनो. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हा विषय इथं दिलेला नाही आहे. काय अडचण नाही मित्रांनो. इथं आपल्याला सहकार आणि बँकिंग सहकारलाच इथं 40 प्रश्न येणार आहेत तर 40 गुणांसाठी. तर हे 2 सब्जेक्ट तुम्हाला जास्त टार्गेट करायचे आहेत मित्रांनो. आणि अगदी मागील क्वेश्चन पेपरमधून आहे ना हे प्रश्न ॲज इट इज खूप सारे प्रश्न रिपीट होतात. त्याच्यामुळे आपल्याकडे 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 90 प्रश्न पकडले तरी ते 9000 प्लस प्रश्न होतात. प्रत्येक विषयावरती तुम्हाला तिथं 1500 ते 1600 प्रश्न भेटून जातील मित्रांनो.
आपल्या फक्त प्रश्नपत्रिकेमधून. आणि इतर जर म्हटलं तर अजून महत्त्वाचं म्हणजे आपण नोट्स देखील देतोय, त्याच्याबद्दल देखील तुम्हाला पुढे माहिती देतो. ठीक आहे, तर हा आपला अभ्यासक्रम आहे मित्रांनो. टोटल 90 प्रश्न विचारले जातील 90 गुणांसाठी. ठीक आहे, तर लगेच तुम्हाला नोट्स बद्दल देखील माहिती देऊन घेतो, त्याच्यानंतर पुढे आपण बाकीची माहिती बघूयात मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण गेल्या 4-5 वर्षापासून नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. तर आपल्या नोट्स आहे ना, काही ठिकाणी जर म्हटलं तर आपल्या नोट्स बाय करून त्याच्यातले जे PDF आहेत ते कट करून जास्त किमतीमध्ये सेल करण्याचं काम चालू आहे मित्रांनो. त्याच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, परंतु आपण आपल्या PDFची प्राईस वाढवलेली नाहीये. तर त्याच प्राईसमध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटत आहे आजही देखील. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, संगणक व माहिती तंत्रज्ञान, याच्यावरती IMP प्रश्न, बँकिंग व सहकार, याच्यावरती IMP प्रश्न, सोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हा देखील विषय तुम्हाला जे जिल्हा बँकेचे पेपर होतात त्याच्यामध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला तर याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील, तर याचे देखील आपण IMP प्रश्न देतोय. बाकी सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला सेपरेट प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट या नोट्स असणार आहेत मित्रांनो. उत्तरासोबत IMP प्रश्नासोबत स्पष्टीकरणासोबत तुम्हाला काय माहिती इथं दिलेली आहे. तर हे जे वरील 4 ते 5 विषय आहेत याच्यात तुम्हाला संपूर्ण टॉपिकनुसार माहिती दिली आहे. IMP प्रश्न देखील दिलेले आहेत. आणि खालचे जे संगणक व माहिती तंत्रज्ञान झालं, बँकिंग व सहकार झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, तर याचे सेपरेट PDF तयार केलेत, त्याच्यामध्ये आपण IMP प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपण मागील सर्व प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. तर बघा, या सर्व प्रश्नपत्रिका देखील आपण उपलब्ध करून देतो. टोटल 95+ प्रश्नपत्रिका असणार आहे. उत्तरासोबत सर्व प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यामागचं हेच कारण मित्रांनो, मागचे जे पेपर आहेत काही MKCL ने घेतले, ITI ने घेतले, सोबत आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला वर्कवेल कंपनीने घेतले, सोबत आपल्याला TCS कंपनीने घेतले, IBPS कंपनीने घेतले, वेगवेगळ्या कंपनीने घेतले. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, हे जे आपले सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकिंग सहकार आता आपल्यासाठी, किंवा संगणक व माहिती तंत्रज्ञान. बाकीचे ॲज इट इज टॉपिकनुसारच विचारले जातात, परंतु बँकिंग सहकार आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हा विषय तर नाहीये, परंतु आता संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, वेगवेगळ्या कंपन्यांनी आता जर म्हटलं तर मागचे पेपर घेतले, तर त्यातील महत्त्वाचे काही टॉपिक आहेत ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न ॲज इट इज रिपीट होतात, कॉपी पेस्ट देखील होतात मित्रांनो, खूप सारे प्रश्न. त्याच्यासाठी मागील गेलेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण या सर्व प्रश्नपत्रिका कलेक्ट करत आलेलो आहेत. त्याचा फायदा काय होतो, मागील प्रश्न ॲज इट इज खूप सारे रिपीट होतात. कोणकोणत्या विषयांचे जास्तीत जास्त, बँकिंग सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था व संगणक. ठीक आहे, या विषयांचे प्रश्न खूप सारे रिपीट होतात. त्याच्यामुळे या 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही, कारण ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला कलेक्ट करण्यासाठी गेले 3 ते 4 वर्ष लागलेत. बहुतेक ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचे आपले जे PDF आहेत ते कट करून कमी जास्त याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त किमतीमध्ये सेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोबत आपल्या नोट्स आहेत मित्रांनो, त्या नोट्स देखील कमी जास्त किमतीमध्ये सेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु काही जे PDF आहेत ते कट केले जात आहेत मित्रांनो, अशा प्रकारचं. तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काळजी करू नका. आणि बाकी जर म्हटलं तर सर्वांची एकत्रित किंमत आपली तीच असणार आहे, ₹229 मित्रांनो. याच्यामध्ये 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. बाकी 7 ते 8 विषयांच्या सर्व नोट्स भेटतील PDF स्वरूपामध्ये WhatsAppवरती मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला पेमेंट कोणत्या नंबरवरती करायचं बघा, आपल्याला 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि याच नंबरवरती WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि WhatsAppसाठी हा आपला एकच नंबर असणार आहे मित्रांनो. पेमेंट तुम्ही करा, WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवा, लगेच तुम्हाला 2 मिनिटामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये भेटून जातील. ठीक आहे, 55+ प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, याच्यामध्ये लेटेस्ट लातूरचे म्हणा, सोबत गोंदिया, पुणे, अहमदनगर, सातारा, सोबत चंद्रपूर, रायगड, भंडारा, रत्नागिरी, ठाणे या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. लेटेस्ट 2026चे जे पेपर झाले ते देखील तुम्हाला भेटून जातील. IBPS, त्यासोबत आपल्याला TCSचे जे पेपर झाले ते देखील तुम्हाला इथे भेटून जातील. IBPS पॅटर्ननुसारच्या ज्या नोट्स आहेत ते देखील तुम्हाला इथे भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, सर्व काही तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये. ठीक आहे, तर लवकरात लवकर जॉईन व्हा, या नंबरवरती पेमेंट करा आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे सर्व नोट्स सेंड केले जातील. अजून एक नंबर देतो, एमर्जन्सीला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, याच्यावरती तुम्हाला रिप्लाय नाही भेटला, पेमेंट होऊन गेले, 2 मिनिटं होऊन गेले, 5 मिनिटं होऊन गेले, तुम्हाला नोट्स नाही आल्या, तर अजून एक नंबर देतो, 96 65 18 17 69. ठीक आहे, हा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो, 96 65 18 17 69. या नंबरवरती देखील तुम्ही पेमेंट करू शकता, WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता, तुम्हाला लगेच नोट्स WhatsAppवरती PDF स्वरूपामध्ये भेटून जातील. दोन्ही नंबर पेमेंटचे जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि स्क्रीनशॉट पाठवण्यासाठी WhatsAppसाठी देखील आहेत मित्रांनो. ठीक आहे, कोणत्या नंबरवरती पेमेंट करा, कोणत्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नोट्स भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे,
तर अशा प्रकारचं हे आपलं नोट्सचं स्वरूप आहे. तर याला लगेच जॉइन व्हा. याच्यामध्ये भरपूर स्टडी मटेरियल अजून आपण ॲड करणार आहे. IMP प्रश्न ॲड करणार आहे. तर हे जेवढे पण विषय आहेत मित्रांनो, ते सर्व आपल्या नोट्समध्ये भेटून जातील. IMP प्रश्नासोबत आणि मागील प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे, जो की म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. बहुतेक आता मागचे जेवढे पण जिल्हा बँकेचे पेपर झाले, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती मित्रांनो, परंतु यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे मित्रांनो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे चुकीच्या प्रश्नाला 0.25 जे गुण आहे ते तुमचे वजा केले जातील. म्हणजे एक प्रश्न बरोबर आला की 1 गुण तुम्हाला भेटणार आणि एक प्रश्न चुकला की 0.25 म्हणजेच 1/4 तुमचे गुण जे आहेत ते मायनस केले जातील. जेव्हा असे 4 प्रश्न चुकतील तेव्हा तुमचा 1 गुण मायनस केला जाईल, वजा केला जाईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह मार्किंगनुसार आपल्याला व्यवस्थित अभ्यासाची तयारी करायची आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हे एक महत्त्वाचा पॉईंट इथं वाढलेला आहे, जो की मी तुम्हाला सांगणार होतो. आणि पुढे जर म्हटलं तर बघा, आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे. टोटल 100 गुणांवरती तुमचं निवड केली जाईल मित्रांनो. याच्यामध्ये तुमचं जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षा 90 गुणांची असते मित्रांनो. आता सांगतोय 90 गुणांची जी लेखी परीक्षा असते तीच महत्त्वाची असते. मुलाखती फक्त 10 गुणांची असते आणि याच्यावरती तुम्हाला कितीही कमी गुण भेटले, 0 गुण भेटले तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. जर तुम्हाला 65+ स्कोर तुमचा भेटला असेल या एक्झाममध्ये, तर तुमचं नक्कीच माझ्या अंदाजानुसार 99 काय 100% तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. 90 पैकी फक्त 65+ गुण भेटले तरी तुमचं सिलेक्शन होऊनच जायला पाहिजे. कारण पेपर अगदी मध्यम स्वरूपाचा असतो, अगदी सोपा किंवा मध्यम स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळे 65 थोडं जर म्हटलं तर 1-1.5 महिन्यामध्ये अभ्यास केला चांगलं तर सिलेक्शन होऊन जातं मित्रांनो. त्याच्यामुळे ही संधी सोडू नका मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा अजून एक महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला विभागणी कशी आहे, 90 गुणांची आपली लेखी परीक्षेमध्ये जे पण लेखी परीक्षा झाल्यानंतर जे पण मुलाखतीसाठी पात्र होतील, मुलाखत असते 10 गुणांची. याच्यामध्ये देखील 10 गुण कसे असतात मित्रांनो, 5 गुण डॉक्युमेंटला दिले जातात आणि 5 गुणांची फक्त मुलाखत तुमची असते. आता याच्यामध्ये काय विचारलं जातं माहिती आहे का, आता 5 गुण तुमचे जर म्हटलं तर तुमच्याकडे एखादी उच्च पदवी असेल त्याला तुम्हाला गुण दिले जातात, टायपिंग झालं असेल त्याला तुम्हाला एखादा गुण दिला जातो. अशा प्रकारचे 5 गुण इथं विभागले जातात आणि 5 गुण जे आहेत त्याची मुलाखत घेतली जाते. त्याच्यामध्ये बँकिंगचा एखादा प्रश्न विचारला, तुमच्या जॉबविषयी एखादा प्रश्न विचारला तर असा प्रश्न विचारला जातो. बाकी याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, राहणीमान कसं आहे हे बघितलं जातं 5 गुणांमध्ये. म्हणजे थोडक्यात मुलाखतीला जाताना व्यवस्थित जायचं मित्रांनो. थोडक्यात जर म्हटलं तर व्यवस्थित बेसिक आपला पॅन्ट शर्ट घालून जायचं, बेल्ट वगैरे लावून जायचं, व्यवस्थित शॅटिंग वगैरे करून जायची. सोबत जर महत्त्वाचं जर म्हटलं तर जाताना केस लहान केलेले असावेत, दाढी वगैरे व्यवस्थित केलेली असावी. हे सर्व गुण बघितले जातात तुमचे. आणि महत्त्वाचं म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही कसं देतात. तुमचं कम्युनिकेशन स्किल कसे, बोलण्याची पद्धत कशी आहे, त्याला तुम्हाला ते 5 गुण दिले जातात. त्याच्यामुळे इथं विद्यार्थ्यांना 10 गुणांपैकी फक्त 2-3 गुण असे भेटत असतात. जास्तीत जास्त 4 गुण भेटत असतात. त्याच्यामुळे हे इथं मुलाखत महत्त्वाची नसते, असते लेखी परीक्षा. लेखी परीक्षेला 65+ गुण मिळवा आणि तुमचं सिलेक्शन नक्की होईल असं मला तरी वाटतं मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे अगदी कमी कॉम्पिटिशन असतं, फॉर्म खूप कमी येतात. कधी मेरिट जर म्हटलं तर 40, 45, 50 कडे देखील लागते मित्रांनो 100 पैकी. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. परंतु महत्त्वाचं काय मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये इथं किमान 50% गुण मिळवणं आवश्यक असेल, तेव्हाच तुम्ही मुलाखतीला पात्र व्हाल. म्हणजे 90 पैकी 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, टाईम मॅनेजमेंट तुमचं झालं पाहिजे, व्यवस्थित जास्तीत जास्त चांगला व्यवस्थित सब्जेक्टनुसार अभ्यास करायचा. त्याच्यावरती रेग्युलर क्लास आपले फ्रीमध्ये यूट्यूबवरती होणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर 45% गुण म्हणजेच आपल्याला जर म्हटलं तर बघा 50% गुण म्हणजेच आपल्याला 45% गुण इथं मिळवणं आवश्यक असणार आहे 90 पैकी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे इथं आपल्याला दिलेले आहे अट. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जे पण 45% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण इथं मिळवतील त्याच्यामध्ये 110 किंवा 1:3 या रेशोमध्ये मुलाखतीसाठी 10 गुणांची जी मुलाखत असते त्याच्यासाठी बोलवलं जातं. थोडक्यात जर म्हटलं तर 90 गुणांची लेखी परीक्षा होईल. मुलाखतीचं एवढं काय नसतं मित्रांनो, 2-3च गुण मिळत असतात विद्यार्थ्यांना. इथं जास्त गुण मिळवा आणि डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बघा बाकीचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, कागदपत्र आणि ते बाकीचे कसे अपलोड करायचे, फॉर्म भरताना त्याच्याबद्दल इथं माहिती दिली. फोटो सिग्नेचर, फोटोग्राफ वगैरे, डाव्या हाताचा जो ठसा आहे तो कसा आपल्याला अपलोड करायचा आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक मुद्दा राहिला होता, तो देखील इथं क्लिअर करून घेऊयात. इथं संगणक अर्हता बघा, आपल्याला संगणक अर्हता आता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, पदवी प्लस संगणकाची आपल्याला संगणकाचं ज्ञान असणं इथं गरजेचं होतं. आता संगणक अर्हता याच्यामध्ये GR देखील अपलोड केला आहे. तो GR देखील मी इथं खाली दाखवून घेतो. शेवटी बघा आपल्या या जाहिरातीमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचा GR दिलेला आहे मित्रांनो. तर बघा थोडंसं खाली घेतो लास्टला.
तर लास्टला आल्यानंतर बघा आपल्याला तर GR बद्दल इथं माहिती दिली आहे. तर बघा हा तो GR आहे मित्रांनो. इथे तुम्ही हा GR बघू शकता. जाहिरातीमध्ये संगणक अर्थाबाबतचा हा GR आहे मित्रांनो. तर हा जाहिरातीला जोडूनच आलेला आहे. याच्यामध्ये बघा हा शासन निर्णय झालेला आहे मित्रांनो. तर MSCIT नसेल तर MSCITच्या समतुल्य जेव्हा असतं, MSCITच्या समतुल्य जेव्हा असतं, तर तेव्हा तुम्हाला इथं 10वी 12वी किंवा त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. तर ती मी व्यवस्थित समजून सांगतो आपल्या मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. वरती मी ती देखील इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. तर बघा तुमची फक्त पदवी असेल आणि अजून तुम्हाला संगणकाचा अर्थामध्ये MSCIT जर तुमचं झालेलं नसेल तर इतर काय असायला पाहिजे ते व्यवस्थित समजून सांगतो. बघा आता बघा संगणक आपल्याला किंवा शैक्षणिक अर्थामध्ये आपण काय दिलेलं आहे, पदवी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस संगणकाचं ज्ञान इथं असणं आवश्यक होतं. ठीक आहे. तर संगणकाचं ज्ञानमध्ये तुमचं MSCIT झालं असेल तरी चालेल, तुमचं CCC झालं असेल तरी चालेल, काही अडचण येणार नाही. आता हे दोन्ही नसेल आणि जर म्हटलं तर तुम्ही याच्यामध्ये जर बघा इथं आपल्याला जर म्हटलं तर याच्यामध्ये तुमचं जर म्हटलं तर बघा CCC किंवा O लेव्हलचं जर म्हटलं तर किंवा A लेव्हल, B लेव्हल किंवा C लेव्हलचे अधिकृत संगणक प्रमाणपत्र असतील तुमच्याकडे तरी तेही देखील चालतील. हे 4 वेगवेगळे CCC म्हणा, O लेव्हल, A, B, C लेव्हल हे जे प्रमाणपत्र असतात, संगणकाचे कोर्स असतात, ते जरी झालं असेल तरी तुम्हाला इथं चालून जाईल, काही अडचण नाही. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा तुमचं जर म्हटलं तर तुमची पदवी जमा झाली तर तुमची पदवी जर म्हटलं तर इथं BTech किंवा BCA, BCS अशा प्रकारचं याच्यामध्ये झालं असेल, डिप्लोमा झाले असेल, पदवी झाली असेल, तर तेव्हा कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट असेल किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा IT हा सब्जेक्ट असेल, या विषयांसोबत तुमचं हे पदवी झाली असेल तरी चालेल. तुमच्याकडे MSCIT नसेल, CCC नसेल, काही अडचण नाही. पदवी झाली असेल IT, कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा आपल्याला इथं दिलं आहे कम्प्युटर सायन्स याच्यासोबत तरी चालेल, काहीच अडचण येणार नाही मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला संगणकाचं इथं MSCIT कंपल्सरी नाही आहे, हे खालचं असेल तरी चालेल. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10वी 12वी 11वीला कधीही पण ठीक आहे IT सब्जेक्ट असेल, ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान हा सब्जेक्ट असेल, तुमचं ग्रॅज्युएशनला तुम्हाला IT सब्जेक्ट असेल, कम्प्युटर सब्जेक्ट असेल, तरीही देखील MSCITची अजिबात आवश्यकता नाही मित्रांनो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे फक्त पदवी आणि संगणकाचं ज्ञान कोणतंही असेल, सर्टिफिकेट असेल, तर इथं चालून जाईल मित्रांनो, काही अडचण येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारची डिटेलमध्ये आपल्याला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी नोट्सविषयी संपूर्ण बाकी माहिती इथं दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला ग्रुपला देखील जॉईन केलं जाईल, नोट्स लगेच भेटून जातील. बाकी अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत राहतील आपल्या या चॅनलवरती. तर चॅनलला देखील लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.